परमानंद प्रियांनो, देवाला धन्यवाद देऊयात. आज पुन्हा एक वेळ आपल्याला प्रार्थनेमध्ये सहभागी होता येत आहे. आणि प्रार्थनेमध्ये पुढे जाण्याच्या आधी एक दुःखाची बाब कालच्या दिवशी आपल्या प्रार्थना गटातील एका सदस्याच्या संदर्भाने घडलेली आहे, ती मी आपल्याला सांगू इच्छितो. गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या प्रार्थना गटामध्ये राणी कांबळे, राणी काकी या सहभागी होत होत्या. आणि त्यांच्या कुटुंबातून, त्यांच्या घरातून, किंबहुना त्या गावातून एकमेव अशी ती व्यक्ती होती जी ख्रिस्ताकडे आकर्षित झाली होती, ख्रिस्तावरती विश्वास ठेवत होती. परंतु सैतान विश्वासणाऱ्यांवरती कसे हल्ले करतो याची जाणीव आपल्या प्रत्येकाला आहे. आणि मग गेल्या महिन्याभरापूर्वीच राणी काकी यांचा नवरा, त्यांचे मिस्टर देवाघरी गेले. आणि मग काल त्यांचा तरुण मुलगा, ज्याचं वय साधारणतः 25 वर्षाचं असावं, त्या मुलाने त्याच्या जीवनाचा काल शेवट केला. आणि गेल्या काही दिवसांमध्ये तो डिप्रेशन मध्ये होता, नैराश्यामध्ये होता. आणि त्या कारणाने त्याने त्याचं जीवन संपवून घेतलं. आणि असं असताना मला वाटतं की राणी काकींसाठी आपण सर्वांनी त्यांना प्रार्थनेमध्ये उचलून धरणं अत्यंत गरजेचं आहे. जरी तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नसलात, तुम्ही त्यांच्याशी फोनवर संवाद साधू शकत नसलात, तरी मला वाटतं की आमचा कळवळा प्रभूकडे आपण मांडूयात, नाही का? जेणेकरून आपला परमेश्वर या आपल्या आईचं सांत्वन करेल. आणि अत्यंत अवघड अशा या परिस्थितीमध्ये विश्वासात टिकून राहण्यासाठी परमेश्वर त्यांना सावरून धरेल. परमेश्वराचा आत्मा, ख्रिस्ताचा आत्मा त्यांना या दुःखामध्ये सावरून धरेल, कारण ही अत्यंत अवघड अशी बाब आहे. आणि मी सगळ्यांना विनंती करतो की विशेषतः प्रियांनो, आज झोपण्यापूर्वी, उद्या तुम्हाला जेव्हा केव्हा शक्य असेल तेव्हा विशेषतः राणी काकींसाठी प्रार्थना करा, जेणेकरून आपल्याला ख्रिस्ताची प्रीती त्यांना दाखवता येईल. हालेलुया. वचनाकडे आपण परत वळूयात प्रियांनो. आपण करिंथकरास पहिले पत्र 6वा अध्याय आणि 6व्या अध्यायाच्या शेवटाच्या काही वचनांमध्ये आलेलो आहोत, नाही का? आणि मग शनिवारच्या दिवशी आम्ही 12व्या वचनापासून सुरुवात केलेली होती. 12-13वं वचन देखील आपण शनिवारच्या दिवशी शिकलेलो होतो. आणि मग 12व्या वचनामध्ये विशेषतः आम्हाला काही गोष्टी शिकायला मिळाल्या होत्या, त्या अशा की आम्हाला सर्व गोष्टींची मोकळीक आहे असं पौल म्हणतो, तरी सगळ्याच गोष्टी आमच्या हिताच्या नसतात. सगळ्या गोष्टी हे आम्हाला हितकारक नाहीयेत असं पौल आम्हाला सांगतो. त्याही पुढे तो म्हणतो की सर्व गोष्टींची मला मोकळीक आहे, तरी मी कोणत्याही गोष्टींच्या आहारी जाणार नाही. ही बाब अत्यंत महत्वाची आहे. आणि विश्वासणारे म्हणून, ख्रिस्ती व्यक्ती म्हणून तुम्ही आणि मी या बाबतीत सावध असणं अत्यंत गरजेचं आहे. करिंथेतल्या मंडळीमध्ये जी एक धारणा निर्माण झाली होती की आम्ही आता नियमशास्त्रातून मुक्त झालेलो आहोत, आम्ही काहीही करायला मोकळे आहोत, आम्ही स्वतंत्र असे आहोत. आणि मग त्या स्वतंत्रतेतून त्यांनी दैहिक वासना पूर्ण करायला सुरुवात केलेली होती. ती त्यांची मोकळीक त्यांच्यासाठी पापाचं माध्यम ठरत होती प्रियांनो. आणि मग अशा मोकळीकतेला पौल या ठिकाणी हाताळत आहे. आणि तो म्हणत आहे की तुमच्यामधली अशा प्रकारची मोकळीक तुमच्या हिताची नाहीये, आणि तुम्ही त्याच्या आहारी जाणं उपयोगाचं नाहीये असं पौल त्यांना सांगतो. आणि मग त्या अनुषंगाने आम्ही हे पाहिलं की कोणत्या प्रकारची मोकळीक किंवा कोणत्या गोष्टी करण्याची मोकळीक मला आहे, आणि ती मोकळीक वचन मला देतं का, त्या गोष्टीचा फायदा मला होतो का. आणि फक्त मलाच नाही, परंतु जरी मला मोकळीक असली तरी ती गोष्ट केल्याने माझ्या मंडळीला किंवा माझ्या भावा बहिणींना त्याचा काही फायदा होतो का, त्यांचं त्यातून काही हित होतं का, याकडे तुम्ही आणि मी विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. मग त्या संदर्भाने गलती 5:13, 1 कोरिन्थ 8:9 या संदर्भाने काही वचनं आम्ही वाचली की आम्ही स्वतंत्र असलो तरी त्या स्वतंत्रतेमध्ये आम्ही वासनांना वाव देता कामा नये, ती आमच्यासाठी मोकळीक होता कामा नये. आमची मोकळीकता दुर्बळांना ठेच लागणारी अशी होता कामा नये, याचा देखील अभ्यास तुम्ही आणि मी केला. आणि मग आम्ही हेही पाहिलं की आहारी जाणे म्हणजे काय, तर जणू त्या गोष्टीच्या व्यसनात आम्ही जाणे, नाही का? ती गोष्ट आमच्यावर धणी पण चालवते, तीच गोष्ट आमचं जीवन चालवते, आमचं शरीर चालवते आणि आमचं मालक होऊन जाते. अशा प्रकारची कुठलीही गोष्ट तुमच्या माझ्या जीवनामध्ये असता कामा नाहीये, कारण आमचा धणी आणि आमचा मालक एकमेव कोण आहे, प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून कुठलीही वाईट सवय किंवा कुठलीही तुम्हाला चांगली वाटणारी सवय सुद्धा मला वाटतं की आपल्यावरती ती मालक किंवा धणी होता कामा नये. ख्रिस्ताची इच्छाच सर्वस्वी आमच्या जीवनामध्ये असणं, मोठी असणं अत्यंत गरजेचं आहे. या संदर्भाने देखील तुम्ही आणि मी अभ्यास केलेला आहे. 13व्या वचनामध्ये आम्ही पाहिलं की अन्न पोटासाठी आणि पोट अन्नासाठी आहे, पण त्या दोघांचाही अंत देव करील असं पौल आम्हाला सांगतो. आणि मग त्याच अनुषंगाने मला असं वाटतं
की करिंथेतल्या मंडळीमध्ये जो एक धारणा निर्माण झालेली आहे की या उपभोगाच्या गोष्टी आहेत आणि त्यांचा उपभोग नाही घेतला तर त्याचा काय फायदा. हे जे काही आहे ते आमच्या उपभोगाचं आहे आणि आम्हाला त्याचा सर्वस्वी उपभोग घेऊ द्या, अशा प्रकारची धारणा त्या लोकांमध्ये कुठेतरी निर्माण झालेली आहे. आणि मग पौल त्यांना सावध करत आहे. तो म्हणतो की हो, या सगळ्या गोष्टी तुमच्या उपभोगाच्या आहेत, परंतु या सगळ्या गोष्टी नश्वर आहेत, याकडे तुम्ही लक्ष द्या. त्या तुम्हाला सार्वकालिक उपयोगाच्या किंवा हिताच्या नाहीयेत. जरी अन्न पोटासाठी आणि पोट अन्नासाठी असलं तरी या दोघांचा नाश परमेश्वर करणार आहे हे समजून घ्या. आणि मग थोडक्यात मला असं वाटतं किंवा आम्ही असं म्हणू शकतो, पौल जणू त्यांना हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की तुम्ही क्षणभंगूर तात्पुरत्या स्वरूपाच्या गोष्टींमध्ये रमू नका, त्यांना स्वतःला वाहून घेऊ नका, त्याकडे तुम्ही फार वाहवत जाऊ नका. तुम्ही वरील गोष्टींकडे लक्ष लावा, जे टिकणारे आहे, ज्या गोष्टी परमेश्वराला आवडणाऱ्या आहेत, ज्या सार्वकालिक आहेत, त्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष लावा, असं जणू पौल त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत आहे. जगामधल्या गोष्टी ज्या तुम्हाला भुलवणाऱ्या आहेत, ज्या तुम्हाला असं वाटतं की ह्याचा उपभोग घेणं आम्ही गरजेचं आहे, हे आम्हासाठीच बनवलेलं आहे, या गोष्टी आमच्या देहासाठी, त्याच्या तृप्तीसाठी आहेत, त्या सगळ्या गोष्टी तुमच्या फायद्याच्या ठरणार नाहीयेत. परमेश्वर या सगळ्या गोष्टींचा नाश करणार आहे, हे तो त्यांना सांगत आहे. मग त्या अनुषंगाने प्रियानो, तुम्ही आणि मी सुद्धा हे जीवन जगत असताना बऱ्याचदा आम्ही म्हणतो की नाही, मला हे मिळवायलाच पाहिजे, नाही मला हे करायलाच पाहिजे, नाही का, हे नाही जर मी मिळवलं तर माझ्या जीवनामध्ये काही अर्थ नाही, नाही का, किंवा मी हे कसं तरी करून, खटाटोप करून, उपद्व्याप करून, काहीतरी करून मी ते मिळवण्याचा प्रयत्न करणार, अशी धारणा बऱ्याचदा तुमच्या माझ्या मनामध्ये, जीवनामध्ये सुद्धा निर्माण होते. मला असं वाटतं की त्या गोष्टी क्षणभंगूर आहेत का, तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत का, त्याचा उपभोग प्रियांनो कुठवर राहणार आहे, याचा देखील विचार तुम्ही आणि मी करणं फार गरजेचं आहे. आणि मग तुम्ही आणि मी सुद्धा वरील गोष्टींकडे, वरील म्हणजे कुठल्या प्रियांनो, आपल्या बंधूंनी एक प्रश्न आपल्याला विचारला होता, वरील म्हणजे कुठल्या, स्वर्गातील, नाही का, देव जिथे आहे, देवाची जी इच्छा आहे, जो स्वर्गाचा मालक आहे, त्याला आवडणाऱ्या गोष्टी, त्याच्या इच्छेनुसार ज्या ज्या गोष्टी त्याने तुम्हाला मला सांगितलेल्या आहेत, त्या गोष्टींकडे आम्ही चित्त लावणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मग त्याच वचनाच्या दुसऱ्या भागामध्ये असं आम्हाला म्हटलेलं आहे, पण शरीर जार कर्मासाठी नाही तर प्रभूसाठी आहे आणि शरीरासाठी प्रभू आहे, असं तो आम्हाला सांगत आहे. प्रामुख्याने प्रियानो, तो शरीराच्या संदर्भानेच या करिंथेतल्या मंडळीला किंवा त्या लोकांशी या वचनांमध्ये बोलताना आम्हाला पाहायला मिळतं. आणि मग शरीराच्या संदर्भाने जे जारकर्म या लोकांमध्ये सुरू आहे, ती गोष्ट तो त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत आहे की शरीर जे तुम्ही जारकर्माला देऊ करत आहात, किंवा शरीराच्या संदर्भाने तुमच्यामध्ये जी एक धारणा निर्माण झालेली आहे की शरीर तर नश्वर आहे, नाही का, त्याचा उपभोग आता घ्यायचा आहे, एकदा मरून गेल्यानंतर या शरीराचा काहीच फायदा नाहीये. जीवात जीव आहे पर्यंत, तोपर्यंत सगळ्या गोष्टी शरीराच्या संदर्भाने करून घ्या, चांगले कपडे घाला, नाही का, मिरवा, किंवा त्या शरीराच्या संदर्भाने तुम्हाला जे जे काही उपभोग घेता येईल तो तो उपभोग घ्या, अशा प्रकारची धारणा करिंथेतल्या लोकांमध्ये कदाचित झाली असेल. आणि म्हणून त्यांनी देवाचं पवित्र मंदिर असताना किंवा ती माहिती असताना सुद्धा ते शरीर जार कर्माच्या स्वाधीन केलेलं आहे. आणि मग ती बाब पौल या ठिकाणी हाताळत आहे. म्हणून पौल त्यांना म्हणत आहे की शरीर जार कर्मासाठी नाहीये, हे तुम्ही समजून घ्या. तुमच्यामध्ये एक खोटी दिशाभूल झालेली आहे, तुमच्यामध्ये जी एक फसवणूक निर्माण झालेली आहे, त्या फसवणुकीपासून स्वतःला सावध करा. तुमचं जे शरीर आहे ते शरीर प्रभूसाठी आहे, हे समजून घ्या. ते तुम्ही स्वैराचारासाठी, जार कर्मासाठी किंवा तुमच्या इच्छेने, तुमच्या वासनांसाठी वापरू शकत नाही, असा जणू गंभीर इशारा पौल त्यांना देण्याचा प्रयत्न करत आहे. प्रियांनो, तुम्हाला मला माहिती आहे की आपला प्रभू येशू ख्रिस्त जो आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझा शरीराचा काय आहे, मालक आहे, नाही का. तो आमच्या शरीरावरती त्याने प्रभुत्व ठेवलेलं आहे किंवा त्याच्यावरती त्याचा अधिकार आहे. का अधिकार आहे प्रभू येशू ख्रिस्ताचा आमच्या शरीरावरती, कोणी मला सांगेल का? आणि का? प्रभूने आम्हाला घेतलेलं आहे, क्रूसावरती विकत घेतलेलं आहे, मोल देऊन घेतलं, क्रूसावरती किंमत मोजून, नाही का, त्याने तुम्हाला मला ती किंमत मोजून, ती खंडणी भरून विकत घेतलेला आहे. प्रियांनो, आम्ही गुलाम होतो. आम्ही कशाचे गुलाम होतो? पापाचे गुलाम होतो, नाही का. आणि त्या पापाच्या गुलामगिरीमधून त्या ख्रिस्ताने तुम्हाला मला स्वतःचं रक्त देऊन खंडणी भरून विकत घेतलेलं आहे.
हे तुम्ही आणि मी समजणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु पुढे जात असताना मला असं वाटतं की जार कर्म हा जो एक शब्द आहे त्याविषयीची थोडीशी विस्तृत कल्पना तुम्हाला आणि मला येणं अत्यंत गरजेचं आहे. जार कर्म जेव्हा तुम्ही आणि मी विचार करतो तेव्हा फक्त मला असं वाटतं की शरीराने एखादा व्यभिचार करणं या संदर्भातच आमची ती कल्पना निर्माण होते किंवा आम्हाला ती जाण आहे की आम्ही जर शरीराद्वारे एखादा व्यभिचार किंवा एखादी वासनांध गोष्ट करतो तर ती जार कर्म आहे. परंतु पवित्र शास्त्राच्या दृष्टीने किंवा देवाच्या दृष्टिकोनातून जार कर्म कोणकोणत्या बाबतीत म्हटलं जाऊ शकतं हे तुम्ही आणि मी समजून घेणं गरजेचं आहे. मग त्यासाठी काही वचनांचा रेफरन्स घेऊन आम्हाला हे पाहणं गरजेचं आहे किंवा देवानेच निर्माण केलेली एक कुटुंब व्यवस्था जी आहे ती कुटुंब व्यवस्थेचा विचार करून ती ध्यानात घेऊन आम्ही ते समजून घेण्याचा प्रयत्न करू शकतो. पटकन कोणीतरी इर्मयाचा 3रा अध्याय काढा. इर्मया 3 आणि वचन 14 कोणीतरी वाचा. परमेश्वर म्हणतो, मुलांनो मागे फिरा, कारण मी लग्नाचा नवरा आहे. मी तुम्हास या शहरातून एक, त्या कुळातून दोघे असे घेऊन सियोनेस आणीन. आमीन. या वचनांमध्ये एक गोष्ट आम्हाला वाचायला मिळते की या वचनांमध्ये इस्रायल लोकांना परमेश्वर काय सांगत आहे. परमेश्वर म्हणतो की तुम्ही मागे फिरा, माझ्या मुलांनो मागे फिरा. आणि पुढे म्हणतो कारण मी लग्नाचा नवरा आहे. इस्रायलाला प्रियांनो तो स्वतःची पत्नी म्हणत आहे. आणि मग आता त्या अनुषंगाने तुम्ही आणि मी सुद्धा मंडळ या नात्याने त्याची वधू आहोत नाही का प्रियांनो. आम्ही त्याची नवरी किंवा वधू अशी आहोत. ख्रिस्त जो आहे तो आपला वर आहे, तो आपला मालक आहे. हे तुम्ही आणि मी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. प्रियांनो, आता जारकर्म किंवा व्यभिचार याला याच अध्यायामध्ये अजून कुठल्या पद्धतीनं त्याचं वर्णन केलंय किंवा कुठल्या प्रकारच्या गोष्टी म्हणजे जारकर्म म्हटलं ते देखील आम्हाला वाचायला मिळतं. 9वं वचन कुणीतरी वाचा, काय म्हटलेलं आहे. तिच्या व्यभिचाराच्या स्वैरतेने देश भ्रष्ट झाला. तिने काष्टनाशी व्यभिचार केला. काय वचन सांगतं. तिच्या व्यभिचाराच्या स्वैरतेने देश भ्रष्ट झाला. तिने काष्ट पाषाणांशी व्यभिचार केलेला आहे असं म्हटलेलं आहे. काष्ट पाषाण म्हणजे काय हो प्रियांनो. ज्या कोरीव घडवलेल्या दगडाच्या किंवा कुठल्याही धातूच्या मूर्त्या आहेत त्यांच्याबरोबर त्यांनी व्यभिचार केला. म्हणजेच काय प्रियांनो, हे समजून घेण्याचा प्रयत्न करूयात की इस्रायलाला देव आपली पत्नी किंवा इस्रायलाचा देव नवरा असताना त्या देवाला डावलून ती लोक जेव्हा अन्य देवांच्या नादी लागलेली आहेत तेव्हा त्या गोष्टीला परमेश्वर व्यभिचार किंवा स्वैराचार किंवा जारकर्म असं संबोधित आहे हे समजून घेऊयात. आणि मग आता प्रियांनो ही बाब सुद्धा ध्यानात घेऊयात की आमच्या शरीरावरती पूर्णता देवाचा अधिकार आहे. आमच्या शरीरावरती पूर्णता परमेश्वराची मालकी आहे. तो आमचा नवरा आहे अशा स्वरूपाने जर आम्ही समजून घेतलं तर हे शरीर पूर्णतः त्या नवऱ्याच्या जर स्वाधीन नसेल, या शरीराने नवऱ्याच्या इच्छेच्या विरोधात आम्ही काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असू, एखादं व्यसन त्याच्या आहारी तुम्ही आणि मी गेलो असू, एखादी सवय त्याच्या आहारी तुम्ही आणि मी गेलो असू, किंवा देवा व्यतिरिक्त त्या शरीराचा उपयोग दुसऱ्या कोणत्याही गोष्टीसाठी आम्ही जर करत असू तर मला असं वाटतं की ती बाब देखील तुमच्या माझ्यासाठी जारकर्म अशी गणली जाऊ शकते. प्रिय, शरीर जे पूर्णतः देवाच्या मालकीचं असं आहे, शरीर जे पूर्णतः देवाचं आहे त्याचा उपयोग देवाच्या इच्छेकरता न करता आम्ही स्वतःच्या इच्छेकरता किंवा इतर कोणत्याही गोष्टी करता जेव्हा आम्ही करतो तेव्हा ते तुमच्या माझ्यासाठी जारकर्म असं गणलं जाऊ शकतं. प्रियांनो, त्याविषयी तुम्ही आणि मी सावध असणं गरजेचं आहे. एखादं व्यसन त्याच्या आहारी तुम्ही आणि मी जातो, त्याचबरोबरीने व्यभिचार सुद्धा अत्यंत गंभीर असं पातक त्या शरीराच्या संदर्भाने तुम्ही आणि मी करतो नाही का. शरीरावरती काहीतरी गोंधणे, शरीर आम्ही कोणाला तरी देणे आणि अशा अनेक प्रकारची शरीराच्या संदर्भाने आम्ही गोष्टी करू शकतो ज्या देवाला न आवडणाऱ्या आहेत. प्रियांनो, त्याचं प्रियांनो तुम्हाला मला भान असणं अत्यंत गरजेचं आहे. आपण एक वचन वाचूयात. त्या वचनामध्ये आम्हाला आमच्या शरीराचं काय करायला सांगितलेलं आहे.
स्पष्ट रीतीने. त्याचा अभ्यास आपण गेल्या काही वचनांमध्ये किंवा गेल्या अभ्यासामध्ये केलेला होता. रोमकरास पत्राचा 12वा अध्याय वचन 1 आणि 2 कोणीतरी वाचा. रोम 12 वचन 1 आणि 2. म्हणून बंधुजन हो, मी देवाच्या करुणांमुळे तुम्हाला विनवतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पित करावी. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. आमेन. आमची आध्यात्मिक सेवा काय आहे या ठिकाणी या वचनामध्ये आम्हाला सांगितलेलं आहे. प्रेम शरीराच्या संदर्भाने जेव्हा देव गांभीर्यानं किंवा पौल सुद्धा जेव्हा या लोकांशी अत्यंत कळकळीनं आणि इशारा देऊन बोलत आहे, तेव्हा हे वचन देखील तुम्हाला मला एक सावधानतेचा इशारा देतं. ते असं तो म्हणतो की आपली शरीरे जिवंत, पवित्र, देवाला ग्रहणीय असा यज्ञ म्हणून सादर करा. यज्ञ कसा असतो प्रियांनो? यज्ञ काय आहे? कोणाला कोण विश्लेषण करू शकेल? यज्ञ हा एक शब्द जो आहे त्याचं विश्लेषण कोण करू शकेल? कोणी आपल्यापैकी? संस्कृत मध्ये सांगू का यज्ञ शब्दाचा अर्थ? चांगली आहे सतीश, आवाज आला का? आला आला. संस्कृत मध्ये सांगू का यज्ञ शब्दाचा अर्थ? सांग. फार सोपं आहे, जे दिलं जातं. याज्ञा. तर मी संस्कृत मध्ये फक्त सांगतोय, यज्ञ शब्दाचा अर्थ आहे जे दिलं जातं, जे समर्पण केलं जातं. समर्पण केलं जातं. येस. अजून कोणाला काय अर्थ कळतो प्रियांनो? हा साधा सोपा अर्थ आहे आणि तोच त्याचा मतितार्थ देखील आहे, परंतु त्याची तीव्रता किती आहे? अग्नीत जाळलं जातं, ते अग्नीत टाकलं जातं नाही का? पूर्णतः ते त्याच्यामध्ये एकरूप होतं. जेव्हा आम्ही एखादी गोष्ट आगीमध्ये टाकतो ना प्रियांनो, ती जळून भस्म होते नाही का? तिची राख होते. इतकं समर्पण देवाला तुम्हाला करायला सांगितलेलं आहे. इतका यज्ञ, अशा प्रकारचा यज्ञ तुम्हाला मला करायला सांगितलं. शक्य आहे का प्रियानो तुमच्या माझ्याकडनं एवढ्या प्रकारचा यज्ञ, अशा प्रकारचं समर्पण? की तो आणि तुम्ही एक व्हायला पाहिजे. अग्नीतून जळलेली गोष्ट तुम्हाला वेगळी करता येणार नाही प्रियांनो, नाही का? ती त्यात राहतच नाही. मग शेवटी तुम्हाला राख किंवा त्याचे काहीतरी अवशेष पाहायला मिळतील, परंतु जशीच्या तशी ती गोष्ट तुम्ही वेगळी करू शकत नाही. अशा प्रकारे तुम्ही ख्रिस्ताशी जोडले जाणं, तुमची शरीर त्याच्याशी जोडलं जाणं, याला आध्यात्मिक सेवा म्हटलेली आहे. आणि दुर्दैवाने तुम्हाला मला ती पूर्णत्वाने करता येत नाहीये. परमेश्वराकडे यासाठी आम्ही कृपा मागणं फार गरजेचं. या शरीराचा सर्वस्वी उपयोग फक्त देवाच्या इच्छेसाठी होणं गरजेचं आहे. संसार आहे, सगळ्या गोष्टी आहेत, परंतु त्याच्या आहारी जाऊन किंवा जगातील ज्या कोणत्या उपभोगाच्या गोष्टी आहेत, त्या उपभोगाच्या गोष्टीच्या कोणत्याही आहारी जाणं तुमच्या माझ्या उपयोगाचं नाहीये प्रियांनो. तुम्हाला मला आमची सततची वाटचाल वर लक्ष लावून किंवा स्वर्गाकडे लक्ष लावून करणं फार गरजेचं आहे, हे तुम्ही आणि मी समजून घेऊयात. या वचनाच्या अनुषंगाने तुम्ही आणि मी एवढंच म्हणू शकतो की त्या शरीराचा वापर त्याच्याशिवाय, म्हणजे देवाशिवाय इतर कोणत्याही गोष्टीसाठी करणं म्हणजे त्याच्याबरोबर बेईमानी करणं किंवा जारकर्म करणं असं होऊ शकतं प्रियांनो. हे समजून घेऊ. पुढच्या वचनामध्ये काय सांगितले, वाचा कोणीतरी. देव 14. हा, 14 वचन बरोबर. देवाने प्रभूला उठविले आणि तो आपल्या सामर्थ्याने आपल्यालाही उठविल. आमीन. या ठिकाणी पुढे सांगत आहे, देवाने प्रभूला उठवलेले आहे आणि तो आपल्यालाही त्याच सामर्थ्याने उठविल, असं अभिवचन तो त्यांना देत आहे. मला असं वाटतं की सार्वकालिक जीवनाच्या संदर्भाने या करिंथीतल्या लोकांची आशा धुसर झालेली होती की काय मला ठाऊक नाहीये. आणि म्हणून की काय पौल यांना त्या सार्वकालिक जीवनाविषयी किंवा त्या पुनरुत्थानाविषयी सुद्धा बोलता बोलता मार्गदर्शन करत आहे. मला वाटतं की शरीराच्या संदर्भाने ही लोक या तात्पर्याला जाऊन पोचले आहेत की हे शरीर इथंच आहे, याचा नाश होणार आहे, हे आम्हाला सोडून द्यायचं आहे नाही का? हे आम्हाला कुठेही पुढे घेऊन जाणार नाहीये. आणि मग जेवढा काही उपभोग त्याचा घेता येईल, तो चांगल्या पद्धतीने असू दे किंवा वाईट पद्धतीने असू दे, त्याचं मोजमाप करायला नको, त्याचा फक्त उपभोग घेत राहूयात
अशी कदाचित धारणा त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे. आणि म्हणून पौल त्यांना आठवण करून देत आहे की ज्या प्रभूवर तुम्ही विश्वास टाकलेला आहे ना, ज्या प्रभूद्वारे जे स्वातंत्र्य तुम्हाला प्राप्त झालेलं आहे ना, त्या प्रभूला देवबापाने उठवलं होतं आणि तुम्हाला देखील परमेश्वर उठवणार आहे. तुमची शरीरं महत्वाची आहेत. तुमची शरीरं ही जरी नश्वर असली तरी त्याचं महत्व देवाच्या लेखी आहे हे तुम्ही समजून घ्या. अशा पद्धतीनं पौल त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मग जणू त्यांना हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे की मरण हे शेवट नाहीये, त्याच्या पुढे सुद्धा एक गौरवी आशा आहे आणि त्या आशेने तुम्ही आणि मी उल्हासित होणं फार गरजेचं आहे. ते शरीर तशा पद्धतीनं वागवा किंवा ते शरीर तशा पद्धतीनं वापरा असं आव्हान पौल त्यांना करत आहे. एक वचन आपल्याला वाचायला मिळतं, थेसलोनिकरास पहिले पत्र 4 अध्याय वचन 13. थेसलोनिकरास पहिले पत्र 4 अध्याय वचन 13. बंधुजनो, झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही आजान असावे अशी आमची इच्छा आहे, यासाठी की ज्यांना आशाच नाही अशा बाकीच्या लोकांसारखी तुम्ही खेद करू नये. आमेन. नसावे की असावे? नसावे की असावे? नसावे आजान नसावे अशी आमची इच्छा आहे. कारण असावे म्हटलं तर पूर्ण वचनच बदलून जाईल नाही का. नसावे अशी पौलाची इच्छा आहे आणि तो काय म्हणत आहे की ज्यांना आशा नाही अशा बाकीच्या लोकांसारखे तुम्ही होऊ नकात किंवा त्यांच्यासारखा खेद तुम्ही करू नकात. मला वाटतं करिंथेतल्या लोकांना ते जरी त्यांनी विश्वास ठेवलेला आहे परंतु त्यांची आशा कुठेतरी धुसर होत चाललेली आहे आणि त्या सार्वकालिक जीवनाविषयी, त्या पुनरुत्थानाविषयी किंवा स्वतःचं शरीर जे आहे त्याच्या संदर्भाने ते आशा नसलेल्या लोकांसारखे वागत आहेत. प्रियांनो, ज्या लोकांना आशा नाहीये किंवा ज्या लोकांना सार्वकालिक जीवन, पुनरुत्थान, प्रभू येशू ख्रिस्त तो उठलेला आहे, स्वर्गारोहण झालेला आहे, तो येणार आहे या संदर्भाने जे माहित नाहीये अशा लोकांसारखे कदाचित ती लोक वागत आहेत. आणि म्हणून पौल त्यांना या वचनाद्वारे आठवण करून देत आहे की प्रियांनो, तुमच्या प्रभूला देवबापाने उठवलेलं होतं आणि तो तुम्हालाही उठवणार आहे. जरी तुम्ही मेलात, जरी तुम्हाला असं वाटलं की शरीर संपून जाईल तरी सुद्धा परमेश्वर तुमचं पुनरुत्थान करणार आहे. त्या शरीराच्या संदर्भाने तुम्ही सावधानता बाळगा, त्याला वाटेल तसं तुम्ही वापरू नका असं आव्हान पौल त्यांना करत आहे. 15व्या वचनामध्ये काय सांगितले वाचा. तुमची शरीरे ख्रिस्ताचे अवयव आहेत हे तुम्हास ठाऊक नाही काय? तर मग मी ख्रिस्ताचे अवयव नेऊन ते कसाबिनीचे अवयव करावे काय? कधीच नाही. आमेन. आता पौल पुढे जाऊन त्यांना हे सांगण्याचा, समजावण्याचा प्रयत्न करत आहे की तुम्ही जे शरीर, त्याच्याविषयी तुमच्या मनामध्ये जी धारणा आहे त्या शरीराचा आणि देवाचा संबंध काय आहे हे समजून घ्या असं पौल त्यांना सांगतो. पौल त्यांना विनंती करत आहे, हे समजून घ्या की तो ख्रिस्त आणि तुमचं शरीर याचं एकरूप, ते एकरूप कशा पद्धतीनं झालेले आहेत, ते कशा पद्धतीनं जोडले गेलेले आहेत हे समजून घ्या प्रिया, असं आव्हान तो त्यांना करत आहे. तो म्हणत आहे की तुमचं शरीर ख्रिस्ताचा एक अवयव आहे, तुम्ही त्याच्याशी जोडले गेलेले आहात, तुम्ही त्याच्यापासून वेगळे नाही आहात असं तो त्यांना सांगत आहे. आणि मग आम्ही जर ख्रिस्ताशी जोडले गेलेलो आहोत प्रियांनो, तर ख्रिस्त कसा आहे? पवित्र, निष्कलंक आणि निष्पाप असा आहे. आणि मग जर संपूर्ण ख्रिस्त निष्पाप आणि निष्कलंक असेल तर त्या ख्रिस्ताचा एखादा अवयव, एखादा भाग शरीराचा प्रियांनो पापात राहू शकतो का हो? अजिबात नाही, नाही का? संपूर्ण शरीर तेव्हाच पवित्र, परिपूर्ण, निष्कलंक आणि निष्पाप होऊ शकतं जेव्हा शरीरातील प्रत्येक अवयव हा पूर्ण समर्पित, पवित्र आणि निष्कलंक असेल. आणि पौल त्यांना हे समजावून देण्याचा प्रयत्न करत आहे की तुम्ही ख्रिस्ताशी जोडले गेलेले आहात, ज्या पवित्र आत्म्याद्वारे तुमच्यावरती शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे, ज्या विश्वासाने, ज्या बाप्तिस्म्याने तुम्ही त्याच्यामध्ये नवीन झालेले आहात किंवा त्याच्यामध्ये नव्याने जन्म घेतलेला आहात, त्याद्वारे तुम्ही त्याच्याशी एकदेह झालेला आहात, तुम्ही त्याच्याशी जोडले गेलेला आहात. आणि म्हणून तुमच्या शरीराविषयीची जी धारणा आहे ती तेवढ्यापुरती मर्यादित नाहीये, त्याचं गौरवी रूप पहा. तुम्ही सगळेजण ख्रिस्ताचे अवयव म्हणून ख्रिस्ताशी जोडले गेलेले आहात आणि म्हणून ख्रिस्ताच्या अवयवांना बाटवण्याचा
अमंगळ करण्याचा तुमच्या कोणाकडूनही प्रयत्न होता कामा नये असा सावधानतेचा इशारा पौल त्यांना देतो. तुम्हाला हे कळलेलं आहे की तुम्ही ख्रिस्ताचे अवयव आहात, तरी सुद्धा तुम्ही ख्रिस्ताचे अवयव नेऊन कसबिनीचे अवयव का करत आहात? म्हणजे काय, एखाद्या शरीराचा व्यवसाय करणाऱ्या एखाद्या स्त्री बरोबर तुम्ही ती तुमची शरीर का जोडण्याचा प्रयत्न करत आहात? प्रियांनो, हा जो शब्द वापरलेला आहे ना, तर मी ख्रिस्ताचे अवयव नेऊन कसबिनीचे अवयव करावे काय, हा जो एक प्रश्न आहे ना, तो प्रश्न फार गंभीर प्रश्न आहे. त्याची तीव्रता खूप जास्त आहे हे तुम्ही आणि मी समजून घेणे. ख्रिस्ताला ज्या तुम्ही आणि मी डोळ्यांनी पाहू शकत नाही आता, त्याचं तेज कसं आहे प्रियांनो? प्रकटीकरणामध्ये काय वर्णन केलेलं आहे त्याचं? कोण सांगू शकेल? प्रकटीकरणामध्ये ख्रिस्ताचं वर्णन कसं केलंय? त्याचे डोळे, त्याचे केस, त्याचे पाय, काय सांगितलंय आम्हाला? अग्नीसारखी. येस, त्याचे डोळे, त्याच्या डोळ्यातून आग निघते प्रियांनो, नाही का? त्याचे केस शुभ्र लोकरीसारखे आहेत प्रियांनो. त्याच्या छातीवर शुद्ध सोन्याचा पट्टा बांधलेला आहे, पायघोळ वस्त्र परिधान केलेला, पाय जणू भट्टीतून काढलेल्या सोन पितळेसारखे ज्वलंत असे आहेत प्रियांनो. असा पवित्र ख्रिस्त, जिथं तुम्ही ख्रिस्ती म्हणून वावरता जाता, तुम्हा बरोबर तुमच्या मध्ये असतो प्रियांनो. आणि मग तो तुमच्यामध्ये जर आहे, तुम्ही त्याच्याशी जोडले गेलेला आहात, तर तुम्ही त्याला घेऊन कसबिनीकडे किंवा व्यभिचाराकडे कसे जाऊ शकता? तुमच्या माझ्याच्याने हे धैर्य होईल काय? आणि जर आम्ही असं केलं तर तो ख्रिस्त तुम्हाला हे करू देईल काय? त्या शरीराचा तो नाश करणार नाही काय? किंवा अशा व्यक्तीला तो शिक्षा करणार नाही काय? किती भयंकर आहे ना हे. आम्ही असं म्हणतो, प्रार्थना करतो नाही का आम्ही, की देवा मी जिथं जाईन तिथं तू माझ्या बरोबर राहा, माझ्या बरोबर चाल. तो आहे प्रियनो, त्याचा आत्मा तुमच्या माझ्या बरोबर वावरतो नाही का, आमच्या मध्ये तो वस्ती करतो. आणि मग असं असताना ज्या शरीराला त्याने वस्तीस्थान केलेलं आहे, पवित्र मंदिर केलेलं आहे, ते शरीर आम्ही नेऊन कसबिनीच्या स्वाधीन कसं काय करू शकतो? अत्यंत मंगळ आणि अत्यंत घाणेरड असं पातक त्या अवयवाने किंवा त्या शरीराने तुम्ही आणि मी कसं करू शकतो? पौल म्हणतो हे कधीच होऊ नये, हे कधीच होऊ नये, हे शक्य नाही असं तो म्हणतो. तरी सुद्धा प्रियांनो, तुमच्या माझ्याकडून अशा प्रकारचे पाप आणि अपराध घडतात, त्याचं गांभीर्य तुम्हाला मला कळणं गरजेचं आहे, जे गांभीर्य पौल इथल्या लोकांना समजावून देण्याचा प्रयत्न करतो. कृपा आहे प्रियांनो, हे समजून घेऊया. आमच्याकडनं पाप होतात, परंतु आम्हाला त्या पापांची जाणीव प्लस त्याचं गांभीर्य समजणं अत्यंत गरजेचं. तुम्हाला जसं वाटतं की हे माझं शरीर आहे, हे माझ्या शरीरा संदर्भाने काहीतरी पाप घडलं किंवा काहीतरी चूक घडली, ठीक आहे, परंतु त्याही पुढे त्याची तीव्रता समजून घ्या की हे तुमचं नाहीच आहे, ते ख्रिस्ताचा अवयव आहे, तो ख्रिस्ताच्या शरीराचा भाग आहे. आणि ख्रिस्ताच्या शरीराचा भाग अमंगळ किंवा विटाळवण्याचा प्रयत्न किंवा त्याचं धैर्य तुमच्या माझ्याकडनं होईल काय हो प्रियांनो? कदापि होणार नाही प्रियांनो. आणि म्हणून तुमच्या माझ्या शरीराच्या संदर्भाने गांभीर्याने तुम्ही आणि मी विचार करूयात. ख्रिस्ता संदर्भाने, त्याच्या पावित्र्य संदर्भाने अनेक वचनं तुम्हाला मला मार्गदर्शन करतात. तो कसा आहे नाही का, ती काही वचनं आपण वाचूयात प्रियानो. करीत दुसरे पत्र याचा 5वा अध्याय वचन 21 कोणीतरी वाचा. करीत दुसरे पत्र 5वा अध्याय वचन 21. ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले, यासाठी की आपण त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्व असे व्हा. ज्याला पाप ठाऊक नव्हते असं म्हटलेलं आहे, त्याच्या ठाई मुळीच पाप नव्हतं, त्याला ते माहीत देखील नव्हतं असं म्हटलेलं आहे, नाही का? इतका पवित्र तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. अशा ख्रिस्ताला तुम्ही आणि मी व्यभिचाराकडे घेऊन जाऊ काय, हा प्रश्न तुम्ही आणि मी स्वतःला विचारणं अत्यंत गरजेचं आहे. मी, मला आणि आपण सर्वजण आपल्या स्वतःला विचारूयात. आणि जर असं एखादी चूक, असा एखादा गंभीर गुन्हा आपल्याकडनं घडला असेल तर त्याची क्षमा तुम्ही आणि मी त्याच्याकडे मागणं फार गरजेचं आहे. हबक्कूक 1:13 वचन काय सांगतं, कोणीतरी वाचा. त्याच्या पावित्र्याचं परिमाण किती सर्वोच्च आणि किती वरच आहे त्याच्यामध्ये आम्हाला वाचायला मिळतं. प्रिय, तुझे डोळे इतके पवित्र आहेत की दृष्टता तुझ्याने पाहत नाही, अनाचाराकडे दृष्टी लावत नाही,
तो तू या बेईमान करणाऱ्याकडे का पाहत राहतोस? जो आपल्यावर नीतिमान त्याला दृष्ट घेऊन टाकतो, तेव्हा तू का उगा राहतोस? तुझे डोळे इतके पवित्र आहेत की ती दुष्टाई पाहू शकत नाहीत असं म्हटलेलं आहे, नाही का? इतका पवित्र तो परमेश्वर आहे, इतका पवित्र, इतक्या पावित्र्याने भरलेला असा आमचा ख्रिस्त किंवा आमचा देव आहे प्रिय. त्याच्या डोळ्यांना पाप तो पाहू देखील शकत नाही असं म्हटलंय. म्हणूनच वधस्तंभावरती जेव्हा ख्रिस्तावरती पाप लादलं गेलं प्रियांनो, तेव्हा देवपित्याने आपलं तोंड त्याच्यापासून फिरवलं, नाही का? आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. आणि मग असा ख्रिस्त तुमच्या माझ्या शरीरामध्ये जर स्वतःला, तुम्हाला आणि मला त्याचं वसतिस्थान बनवतोय, त्याचं मंदिर बनवतोय, तर त्या मंदिराची सेवा तुम्ही आणि मी कसं करणं गरजेचं आहे प्रियांनो. आपल्या बंधूंनी जुन्या काळातल्या मंदिराच्या संदर्भाने आपल्याला सर्व बाबी स्पष्ट करून सांगितलेल्या आहेत, नाही का? याजकांना किती गांभीर्याने त्याची सेवा करायला लागायची. काहीही अशास्त्र, काहीही अमंगळ, काहीही अशुद्ध त्याच्यासमोर टिकत होतं का? तातडीनं शिक्षा त्या ठिकाणी व्हायची, नाही का? याजक असो किंवा कोणीही असो प्रियानो, तातडीनं शासन त्या लोकांना त्या ठिकाणी व्हायचं. आणि मग तुम्ही आणि मी आता ख्रिस्ताशी वचन सांगा ना पुन्हा मला. हा मिळालं जयश्री आंटी? येस. तर प्रियांनो, असा पवित्र पावित्र्याने मुकुटमंडित देव जो तुम्हाला आणि मला त्याचं वसतिस्थान बनवतोय, अशा मंदिराविषयी, अशा शरीराविषयी तुम्ही आणि मी किती गांभीर्याने वाटचाल करणं गरजेचं आहे हे विचारात घेऊयात. आणि तोच बोध पौल त्या लोकांना त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत आहे. पुढच्या वचनामध्ये काय सांगितलंय वाचा. 15 ना. तुमची शरीरे ख्रिस्ताचे अवयव आहेत हे तुम्हाला ठाऊक नाही काय? तर मग मी ख्रिस्ताचे अवयव नेऊन ते कसबिनीचे अवयव करावे काय? कधीच नाही. हालेलुया. पुढचंही वचन वाचा अंकल. जो कसबिनीशी जडला तो व ती एक शरीर आहेत हे तुम्हाला ठाऊक नाही काय? कारण ती दोघे एक देह होतील असे तो म्हणतो. आमीन. हालेलुया. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेऊया. जो कसबिनीशी जडला तो व ती एक शरीर आहेत हे तुम्हाला ठाऊक नाही काय असं म्हटलेलं आहे. ज्या ठिकाणी तुम्ही ख्रिस्ताशी एकदेह झालेला आहात, ज्या ठिकाणी ख्रिस्त आणि तुम्ही एकत्र झालेला आहात, असं असताना सुद्धा तुम्ही पावित्र्याला वाहून न घेता तुम्ही व्यभिचाराकडे जात आहात आणि व्यभिचाराशी संगत करत आहात, व्यभिचाराशी जोडून घेत आहात. तेव्हा प्रियांनो, हे किती भयंकर पाप आहे. तुम्ही आणि तो व्यभिचार किंवा ती व्यभिचार करणारी स्त्री जणू एकदेह झालेली आहे असं पौल त्या ठिकाणी म्हणतो. आणि मग हे बोलत असताना विवाहाच्या संदर्भाने जे वचन आहे प्रियांनो, नाही का, स्त्री आणि पुरुष जी देवबापाने एक विवाह संस्था निर्माण केलेली आहे, ती विवाह संस्थेच्या संदर्भाने जे वचन आहे की तो व ती एकदेह होतील, त्याचं उदाहरण पौल या ठिकाणी देत आहे. तुम्ही आणि मी ख्रिस्ताशी घनिष्ठ जोडलेले असणं अत्यंत गरजेचं आहे. असं असताना पावित्र्याशी जोडलेलं गरजेचं असताना आम्ही व्यभिचाराशी जोडले जात आहोत, तेव्हा व्यभिचार आणि तुम्ही एकदेह होत आहात. ख्रिस्त आणि तुम्ही एकदेह राहू शकत नाही आहात, हे समजून घ्या. याचाच अर्थ काय? आम्ही ख्रिस्ताशी बेईमानी केलेली आहे, आम्ही ख्रिस्ताबरोबर व्यभिचार किंवा जारकर्म त्या ठिकाणी केलेला आहे, त्याला फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे असं म्हटलेलं आहे. तुम्हाला आणि मला पावित्र्याकरिता पाचारण झालेलं आहे प्रिय. पवित्र आणि शुद्ध आचरण जीवन जगण्याकरिता तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी पाचारण झालेलं आहे. असं असताना तुम्ही आणि मी अपवित्र, अमंगळ आणि व्यभिचाराच्या आणि जारकर्माच्या गोष्टीशी जडून राहिलो तर त्या आणि तुम्ही आणि मी एकदेव होऊ शकतो आणि ख्रिस्ताशी असलेली आमची सहभागिता संपुष्टात येऊ शकते, नाही का? किंवा ख्रिस्ताशी आपले असलेलं आपलं जे नातेसंबंध आहे, ख्रिस्ताशी आपली जो जोड झालेला आहे, आम्ही त्याचे अवयव झालेलो आहोत, त्या ठिकाणी प्रियांनो खंड पडू शकतो. हे तुम्ही आणि मी समजून घेऊया.
आम्हाला त्याच्याशी जडून राहणं अत्यंत गरजेचं. एका वेळेला आम्ही दोन्ही गोष्टी करू शकणार नाहीये. एक तर आम्हाला पूर्णतः ख्रिस्ताचं व्हावं लागेल, नाही का, किंवा पूर्णतः स्वतःला त्या वासनांच्या स्वाधीन करावं लागेल. आणि मग प्रियांनो, आम्ही ख्रिस्ताचे आहे म्हणून जेव्हा कळत न कळत चोरून चोरून आधेमध्ये अशा प्रकारच्या वासनांच्या आहारी जातो ना प्रियांनो, तेव्हा सरते शेवटी वारंवार क्षमा करून, वारंवार संधी देऊन शेवटी मग देव तुम्हाला आणि मला त्या वासनांच्या स्वाधीन करून टाकतो. हे समजून घे. देव ईर्ष्यावान देव आहे. त्याला तुमचं पूर्ण समर्पण हवं आहे. अर्धवट समर्पण, मी हेही करतो आणि तेही करतो असं चालणार नाही. मी ख्रिस्तासाठी पवित्र आचरणही करतो आणि शुद्ध जीवनही जगतो आणि मग वाटेल तेव्हा मोकळीक ते मध्ये कुठेतरी जाऊन अशा प्रकारचं एखादं छोटस लहानसं पातक करून येतो, हे चालणार नाही. त्याचं गांभीर्य समजून घेऊया. तुम्ही एक तर तिच्याशी एकदेव होऊ शकता किंवा तुम्ही ख्रिस्ताशी एकदेव होऊ शकता. एवढं साधं सोपं आहे. तुम्ही असं म्हणू शकत नाही की मी ख्रिस्ताशी एकरूप आहे आणि असं म्हणून आम्ही इतर घाणेरडी पातकं करू शकत नाही. हे स्पष्ट रीतीने या ठिकाणी तुम्ही आणि मी समजून घेऊयात प्रिय. उत्पत्ती 2:24 मध्ये आपल्याला त्याचा या वचनाचा रेफरन्स वाचायला मिळतो, जो तुमच्या बायबलच्या तळ टीप जी आहे त्याच्यामध्ये देखील तुम्हाला वाचायला मिळेल. तो व ती एक देह होतील असं जे सांगितलेलं आहे त्याचा रेफरन्स आपल्याला उत्पत्ती 2:24 मध्ये वाचता येतो. 17व्या वचनामध्ये वाचा, काय सांगितलेलं आहे? परंतु जो प्रभूशी जडला तो व प्रभू एक आत्मा आहेत. आमेन. हालेलुया. परंतु जो प्रभूशी जडला आहे तो व प्रभू एक आत्मा आहे. जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तुम्ही जर प्रभूशी जोडलेला आहात तर तुम्ही दोघ जण, तुम्ही आणि प्रभू एक आत्मा एक देह आहात. परंतु असं असताना तुम्ही जर कसबिनीकडे गेलात तर त्या कसबिनी बरोबर किंवा त्या व्यभिचार करणाऱ्या स्त्री बरोबर तुम्ही जडले जाऊ शकता आणि तुम्ही एकदेह होऊ शकता. तुम्हाला निश्चय करायचा आहे की तुम्ही कोणाशी जडले गेलात, तुम्ही कोणाबरोबर एकदेह होऊ इच्छित आहात. आम्ही ख्रिस्ताशीच एकदेह होणं, त्याच्याशीच जडलेलं राहणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचा आत्मा आम्हामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे प्रियांनो. हे समजून घेऊया. दोन्हीपैकी एक गोष्ट आम्हाला निश्चय करावा लागेल. द्विबुद्धीने दोन्ही गोष्टींवरती पाय ठेवून आम्हाला उभं राहता येणार नाही. ख्रिस्ती म्हणून घेत, विश्वासणारे म्हणून घेत सातत्यानं पाप करत राहणं हे उपयोगाचं नाहीये. हे तुमची माझी ओळख असू शकत नाही. याची परवानगी ख्रिस्त किंवा पवित्र शास्त्र तुम्हाला मला देत नाही प्रियांनो. दुर्दैवाने मंडळी अशा प्रकारचं द्विबुद्धीचं जीवन जगताना आम्हाला पाहायला मिळते. दोन्ही दगडांवरती पाय ठेवून. शरीर आहे, उपभोगाच्या गोष्टी आहेत, करायला लागतं, केलं तर काही फरक पडत नाही, देव माफ करतो, नाही का, अशा प्रकारची धारणा आपल्यामध्ये मुळावताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ती तुमच्या माझ्या उपयोगाची नाहीये. संपूर्ण समर्पित ख्रिस्ती जीवन जगणं हेच खरं ख्रिस्ती जीवन आहे. याकडे आपण लक्ष देऊयात. 18व्या वचनामध्ये काय सांगितलं वाचा? जार करण्याच्या प्रसंगापासून पळ काढा. जे कोणतेही दुसरे पाप कर्म मनुष्य करतो ते शरीराबाहेरून होते, परंतु जो जार कर्म करतो तो आपल्या शरीराबाबत पाप करतो. आमेन. जार कर्माच्या प्रसंगापासून पळ काढा असं म्हटलेलं आहे. तिथे थांबू नका, त्या गोष्टीशी संवाद करत बसू नका, वेळ काढू नका असं म्हटलं. तातडीने तिथून काढता पाय घेणं गरजेचं आहे. तातडीने तिथून पळणं अत्यंत गरजेचं आहे असं सांगितलेलं आहे. तिथे थांबायचंच नाही. याचा अर्थ काय? पळ काढा म्हणजे काय हो? ती गोष्ट अलाउडच नाहीये. तिथे थांबण्याची देखील तुम्हाला मला परवानगी नाहीये प्रिया. हे समजून घेऊयात. नाही, जरा बसतो, जरा समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो, नाही असं नाही, हे उपयोगाचं नाहीये, किंवा थोडं थोडं वेगळ्या पद्धतीने ते हाताळण्याचा प्रयत्न करतो. नाही, तिथे थांबायचंच नाही, तिथून पळ काढायचंय. आणि मग याचं सुंदर उदाहरण तुम्हाला मला पवित्र शास्त्रामध्ये काय पाहायला मिळतं? जार कर्मापासून पळ काढ हे वचन वाचल्यावर तुम्हाला कोण आठवतो? पवित्र शास्त्रातील एक व्यक्ती आहे, युसुफ. योसेफ. योसेफाला सगळ्या गोष्टींची मोकळीक होती प्रिया.
सगळ्या घरावरती तो अधिकारी होता, सगळं काही त्याच्या ताब्यात आणि कयात होत. परंतु मोकळीक असताना सुद्धा ही गोष्ट माझ्यासाठी हितकारक आहे का याचा विचार त्याने केला आणि तातडीने तो तिथून पळून गेला. प्रिय थांबला नाही, नाही का, उभा राहिला नाही तिथं संवाद करत, समजावून सांगत बसण्याचा प्रयत्न त्याने केला नाही. तिथून त्याने तातडीने पळ काढला. हे तुम्हाला आणि मला पाहायला मिळतं. पुढच्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळते की बाकीची जे पाप आहेत, पापकर्म आहेत, ते मनुष्य शरीराबाहेरून करतो, परंतु जार कर्म जे आहे ते शरीराबाबत असलेलं पातक आहे आणि त्याचं गांभीर्य आहे. प्रियांनो, याविषयी आपण उद्या अधिक विस्तृतपणे शिकण्याचा प्रयत्न करूयात. आज आपण इकडे थांबूयात. या संदर्भाने काही प्रश्न असतील किंवा एखादं वचन समजलं नसेल तर जरूर विचारा प्रियांनो. काही प्रश्न आहेत का? वचन 12 ते 17 किंवा 18 वचनापर्यंत काही प्रश्न आहेत का? किंवा ही बाब आम्ही कशी हाताळावी या संदर्भाने काही प्रश्न असतील तर तेही देखील जरूर विचारा. मी बोलतो जरा. येस दादा. कारण कसं आहे, ही मोठी कृपाच आहे आपल्याला, की म्हणजे आपल्याला वचन माहिती आहे. कारण या जगात म्हणजे भरपूर लोक बघतो की माझ्या जवळची पण लोक आहेत, त्यांना ही माहिती नाही, म्हणजे ख्रिस्ताची कृपा नाही म्हणून ती पापात आहेत. आणि आपण या जगात जगत असताना या वचनामुळं म्हणजे कितीतरी मोठा म्हणजे आपल्याला की म्हणजे कृपा वाटते की आपण तसं करू शकत नाही, म्हणजे सतत आपल्याला टोचून राहते. मोठी कृपा आहे आपल्यावरती देवाची. धन्यवाद. हालेलुया. ती कृपा जाणले आणि जाणून घेणं फार गरजेचं आहे प्रियांनो. देवाचं वचन आपल्याला शिकवतं, देवाच्या वचनाने आपल्याला तो बोध केलेला आहे की हे देवाविरुद्ध पातक आहे प्रियांनो. आणि त्या पातकाचं गांभीर्य खूप मोठं आहे आणि देवाचीच ही कृपा आहे की त्याने तुम्हाला मला हे ज्ञान दिलेलं आहे. त्याविषयी सावध राहाव्यात आणि जपूयात प्रियांनो. मला एक विचार होतो साहेब, ज्या वेळेस आता हे जे वचन तुम्ही शिकवलं, तर अशा कृत्यानुसार कुठेतरी आपण समजा अडखळतो, त्यावेळेस अशा प्रकारचे दुष्ट आत्मा आपल्या आसपास भटकत असेल का, हे याचा मला प्रश्न पडलेला आहे. अगदीच ती आपल्याला त्या कार्यामध्ये खेचू शकते का? येस, अगदीच वासनेचा आत्मा प्रियांनो आमची पकड घेण्यासाठी त्या ठिकाणी टपून बसलेला असतो. आम्ही त्यामध्ये अडकावं यासाठी तो सातत्याने आम्हाला भूलथाप देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि प्रियांनो, देवाची कृपा झाली तर या संदर्भाने आपण सगळेजण प्रौढ आहोत, तेव्हा एखाद्या दिवशी वासना आणि वासनांध आत्मे जे आमच्या विरोधात कार्य करत असतात त्याविषयी आपण थोडंसं विस्तृत शिक्षण घेऊयात. स्वप्नांच्या संदर्भाने थोडासा अभ्यास आहे त्याच्यामध्ये. त्या संदर्भाने अशा गोष्टी कशा हाताळाव्यात याचा देखील एक विशेष अभ्यास आहे. किंवा त्याच्यावरती वचनं आम्हाला मार्गदर्शन करतात. ती विस्तृतपणे शिकणं फार गरजेचं आहे. परंतु मला असं वाटतं की राऊत अंकल, अशा दुरात्म्यांना आम्ही अडवणं फार गरजेचं आहे. आणि मग जे वचन आम्हाला सांगतं की त्यासाठी तुम्ही आधी देवाच्या अधीन होणं गरजेचं आहे. देवाचा पवित्र आत्मा आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे, जेणेकरून आम्ही त्या सैतानाला अडवू शकू, म्हणजे तो आम्हापासून पळ काढेल, नाही का? अशा आत्म्यांना आम्हाला पळवून लावणं फार गरजेचं आहे, जेणेकरून तो आमच्यावरती पकड. या अशा वासनांच्या आत्म्यांना आम्ही जरा जरी वाव दिला आमच्या जीवनामध्ये कार्य करायला, तर तो कदाचित आम्हाला पूर्णतः आपल्या कयात घेऊ शकतो आणि आमचा नाश करू शकतो. त्यासाठी प्रार्थना अखंडित करत राहणं फार गरजेचं आहे आणि त्याचं गांभीर्य आम्ही स्वतःला सतत आठवण करून देणं गरजेचं आहे. अजून काही आहे प्रियांनो? दादा, ह्या अनुषंगाने मी एक म्हणजे ऐकण्यात आलं की तुम्ही पाप करण्याच्या आधी त्याची शिक्षा काय आहे ते जाणून घ्या, तर तुम्ही त्याच्यापासून लांब राहाल. अगदी बरोबर आहे. येस, पापाचं गांभीर्य जर आम्हाला कळलं ना प्रियांनो, आम्ही ख्रिस्ताचे अवयव आहोत आणि ख्रिस्ताचे अवयव भ्रष्ट करण्याचं धैर्य जर तुमच्याकडनं होत असेल तर मग मला वाटतं की आपल्या आध्यात्मिक जीवनाला काही अर्थ उरणार नाहीये, नाही का? ख्रिस्त किती पवित्र आहे. दादा, मैं एक कुछ पूछूं क्या? जरूर. आचरण आचरण मतलब आचरण का मतलब गाराने
डोळ्यात मुसळ, कटले, भाजले नाही, और मंगला विटाळ, कसी अमंगळ हो, वेटाळ. हाँ अमंगल और पातक, जार कर्म, पाचरण, हाँ ये सारे शब्दों तो कुछ समझ में ही नहीं आया मतलब। अच्छा, अमंगळ पातके, हाँ अमंगळ, अमंगल, विटाळ, विटाळ, चारकर्म. जार कर्म और सतीश गलती 5:19 आहे का? कसबियो, हो. पाचारण, पातके, चरण, पातके आणि कसबीन या शब्दाचं जर दादा हिंदीमध्ये जर तुला हे करता आलं तर भाषांतर करता आलं तर प्लीज त्यांना सांग. येस भावना सिस्टर, कुठले शब्द सतीश मराठी? मी एक एक शब्द सांगतो तुला. जारकर्म या शब्दाचा अर्थ हिंदीमध्ये सांगशील? मी बघतो माझ्याकडे स्तवनकडे आता ते हिंदी बायबल ठेवलंय, परंतु जार कर्म जे आहे हालेलुया, ज्याला इंग्रजी भाषेमध्ये असं म्हटलं होतं की इमोरॅलिटी, सेक्शुअल इमोरॅलिटी, तर हिंदी भाषेमध्ये ते शब्द ग्रुपवरती पाठवतो सिस्टर. वो जो वचन है सिस्टर वो ग्रुप पे भेज देंगे, लेकिन कस्बिनी मतलब जो है वो है व्यभिचार करने वाली स्त्री, ठीक है ना? तो हाँ हाँ व्यभिचार करने वाली जो हाँ स्त्री है वो कस्बिनी शब्द है, और अमंगल मतलब जो शुद्ध नहीं है, जो अशुद्ध है, तो उसी को वो अच्छा, अमंगल शब्द है। और इसका जो वचन है वो ग्रुप पे हिंदी में भेज दें। मतभेद, मुसळ, डोळ, मुसळ, यस यस, वो पूरा वचन जो है वो हिंदी में भेज दें। हाँ यस चलेगा चलेगा, क्योंकि ये सब वर्ड जरा मुझे समझ में नहीं आया, तो फिर यस मुझे यस कि यस, इसका मतलब क्या होगा। इसका मतलब हिंदी वाला वचन में भेज दूंगा। हाँ 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 चलेगा चलेगा, थैंक यू दादा। थैंक यू। येस, हालेलुया. हिंदी भाषिक काही लोक आपल्यामध्ये आहेत. मला वाटतं की हिंदीमध्ये वचनाचं भाषांतर करणारे सुद्धा त्यांची देखील आपल्याला गरज आहे. आपण आपल्यापैकी काही लोक जर हिंदीमध्ये पवित्र शास्त्र वाचत असतील, त्याचा अभ्यास करत असतील, तर येणाऱ्या दिवसांमध्ये कदाचित तुमची गरज आम्हाला लागणार आहे. आणि जेणेकरून आपल्याला वचनाचं अशा काही लोकांना भाषांतर करण्याची देखील गरज लागू शकते. देवाची कृपा यासाठी मागूयात प्रिय. मला वाटतं की इकडे आपण थांबूयात. उद्याच्या दिवशी मात्र याविषयी अधिक विस्तृतपणे शिकण्याचा आपण प्रयत्न करूयात. पुढील वेळ आपले संचालक श्रुतिका हिच्याकडे देत. येस, प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद सुंदरशा वचनासाठी. देवबाप दादा तुम्हाला अधिक आशीर्वादित करो. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूयात आणि या रात्री गीत म्हणूयात. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही त्यांना सोडले आहे, तशी तो आमची ऋणे आम्हास परीक्षेत आणू नकोस, वाईटापासून कारण की राज्य, सामर्थ्य आणि कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव सर्व धन्यवाद. Praise the Lord. Praise the God Lord. bless Good you. night. Hallelujah. Praise the Lord. Thank you. लॉर्ड जय मसीह की सबको। गुड नाइट सिल्विया, जय मसीह। जय मसीह, प्रेज लॉर्ड।